क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान दिल्याबद्दल मान्यवरांचा विशेष सत्कार सोहळा आणि संघटनेच्या महिला व युवकांना विविध नियुक्तीपत्रांचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पुण्यात कोथरूड येथे उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन जयवंत दहिभाते, अनिल भिलारे, दत्तात्रय दहिभाते आणि भाऊ केदारी यांनी केले होते। या प्रसंगी मंचावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, राज्य समन्वयक सचिन पांडुळे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र आबा मोरे आणि डॉक्टर सीताराम शरणागत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी यावेळी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार, मराठवाडा महिला आघाडी विभाग प्रमुखपदी पूजाताई चव्हाण, पुणे जिल्हा विधी आघाडी जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट अनिल भिलारे, पुणे शहराध्यक्षपदी राजेंद्र ढमाले, पुणे शहर उपाध्यक्षपदी राजेंद्र ढमाले, पुणे शहर संघटकपदी दिलीप लिंबळे, सातारा जिल्हाध्यक्षपदी विशाल लोमटे, भूम तालुका संघटकपदी जिल्हा धाराशिव ज्योतिराम पावले सदर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे देण्यात आली। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ॲडव्होकेट कल्पना झोरे, विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अंजली केदारी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य उद्धव धुमाळे, सचिन वाघमारे आणि आकाश बिडवे यांचा संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। महिला आणि युवकांच्या सक्रिय सहभागामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची ताकद वाढेल। नवनियुक्त पदाधिकारी शेतकऱ्यांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक जोमाने काम करतील असा विश्वास यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला। नवीन पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला। नमस्कार, मी चैत्राली शेलार। आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुणे कोथरूड येथे नवनिर्वाचित किंवा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी सत्कार आणि नियुक्तीपत्र या असा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक, सल्लागार शर्वरीताई आणि सर्व पदाधिकारी यांनी माझ्यावरती जो प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी म्हणून जो काही विश्वास दाखवलेला आहे त्यासाठी सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला, त्यासाठी पदाधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव पूजा निवृत्ती चव्हाण, मी हिमायतनगर तालुक्यातून आहे। माझा मराठवाडा महिला अध्यक्ष पदासाठी निवड झालेली आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक जयवंत दहिभाते सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून नवनिर्वाचित सदस्यांचा नियुक्तीपत्र दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। धन्यवाद। आज पुण्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं अतिशय महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कोकणातील कोकण कन्या म्हणून ज्यांची ओळख आहे, अतिशय सुंदर अशा पद्धतीचं महाराष्ट्रभर ज्यांचं काम आहे अशा चैत्राली शेलार यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदावरती विराजमान करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी कन्या पूजाताई चव्हाण यांना मराठवाड्याच्या प्रांत अध्यक्षपदी त्यांची महिला आघाडीचा एक मराठवाडा प्रमुख म्हणून त्यांना आपण निवड केलेली आहे। त्याच पद्धतीनं या भागातले अतिशय जीवाभावाचे क्रांतिकारी विचाराचे आमचे मित्र क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जयवंतजी दहिभाते यांच्या सूचनेवरून आणि सन्माननीय या संघटनेचे संस्थापक सन्माननीय रविकांतजी तुपकर साहेबांच्या आदेशानं कोर कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून विशालजी लोमटे यांना आज आपण त्या सातारा जिल्ह्याचे प्रमुखपदी त्यांना आपण नियुक्त केलेला आहे। त्याच पद्धतीनं विधी आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण अनिलजी भिलारे यांना आज नियुक्त केलेलं आहे। खरं तर या निवडीसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज एक अनोखा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केला होता। समाजामध्ये शेती मातीसाठी काम करणारी अनेक मान्यवर असतात, त्यांचा गुणकौशल्याचं यथोचित स्वागत व्हावं, सन्मान व्हावा म्हणून तोही सत्कार समारंभ आपण या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर रविकांत तुपकरांच्या विचारानं जे महापुरुषांचे जे विचार आहेत त्या विचाराला प्रतिपादित करीत क्रांतिकारी विचार या भूमीत आपण पेरूया आणि पुन्हा एकदा शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध होऊया अशा पद्धतीचा विचार घेऊन आम्ही एक कर्जमुक्तीच्या अभियानाच्या अंतर्गत शेतीच्या प्रश्नावर आक्रमकतेने लढणार आहोत। क्रांतिकारी शेतकरी संघटना आयोजित आज पदाधिकारी नियुक्ती व काही सामाजिक
विधी क्षेत्रात काम करणाऱ्या व पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेमार्फत सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर रविकांतजी तुपकर साहेबांच्या व कोर कमिटीच्या वतीने राज्याच्या महिला अध्यक्षपदी व मराठवाड्याच्या जिल्हा अध्यक्षपदी अशा व पुणे शहराच्या पुणे जिल्हा सातारा अशा विविध नियुक्त्या करून आज शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रात मोठी उभी करण्याची ऊर्जा आम्हाला आज या पुणे शहरातनं मिळत आहे। मी राज्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे शेतकरी संघटना। रविकांत तुपकरजी साहेब त्याचबरोबर राजीवजी कसबे, आता आम्हाला चैत्रलीताईंची व पूजाताईंची आम्हाला त्या मदत मिळालेली आहे। माझे सहकारी इथं पुणे शहरात जिल्हा प्रमुख म्हणून अनिलजी बिलारे असतील, राजाभाऊ डामले असतील, माझे मित्रपरिवार राजाभाऊ पासलकर असतील किंवा अनेक असे माझे मित्रपरिवार त्यांची शक्ती माझ्या पाठीशी उभी राहून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हे रोपटं निश्चितपणाने मोठं करून शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील एवढं बोलतो थांबतो। नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल भिलारे। आज कोथरूड येथे झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मीटिंगमध्ये त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये आज माझी नियुक्ती पुणे शहर लीगल अध्यक्ष म्हणून केलेली आहे। तुपकर साहेबांनी त्याचप्रमाणे राजीव कसबे साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे ती मी सार्थपणे पार पाडेल असं मी त्यांना ग्वाही देतो। त्याचप्रमाणे आमचे मित्र जयवंत दहिबाते आणि आमची टीम हे कार्यरत राहणार। शेतकऱ्यांना कायदेशीर सल्ला त्याचप्रमाणे काही कायदेशीर मदत लागली तर त्यासाठी आम्ही जाऊन त्यांना मदत करण्यासाठी तत्पर राहील।